व्यस्तता के बावजूद आज यहाँ पर उपस्थित हुए हैं, तो पहले वो सभा को संबोधित करेंगे, उसके पश्चात हम आगे बढ़ेंगे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। उपस्थित सर्व उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणीची संख्या इथं कमी दिसते, परंतु दोघी तिघी तर नक्की दिसत आहेत। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आज खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज आपल्या या जिसोच्या कार्यक्रमाला परमपूज्य आचार्य सुरेश्वरजी महाराज नयपत सागर सुरेश्वरजी महाराज मुनिश्री ध्यानपक्ष सागरजी महाराज सागरजी मुनिश्री अक्षयपद सागरजी, आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम। खरं तर आज हा कार्यक्रम वेगळा आहे। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आम्हाला इथं बोलवलं ते आपले फाउंडर चेअरमन सुरेश पुलमियाजी, आपले अध्यक्ष आदरणीय शाह साहेब जी, डॉक्टर भरत परमार जी, सीसी दंगी जी, पृथ्वीराजी कोठारे जी, आमचे पुण्याचे ओसवाल जी, देवचंद बोरा जी, आपले अध्यक्ष ललितजी गांधी, नितीन बोरा, देवेंद्रजी जैन, महेंद्रजी जैन आणि सर्वच उपस्थित समाज बंधू भगिनी, मी स्वतःला नशीबवान समजतो की हा वेगळा कार्यक्रम आहे। आज आपल्या जिसो हेल्थ क्लबच्या केअर सेवेच्या शुभारंभानिमित्त या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मला अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं, त्याबद्दल सर्व संयोजन समितीचे मी आभार मानतो। आणि निश्चित प्रकारे जिसोच्या माध्यमातून हेल्थकेअर सेवेच्या माध्यमातून माझ्या या राज्यातील जे लोक गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना एक चांगले दर्जेदार सुविधा मिळेल असा एक विश्वास वाटतो। तुम्हा आपल्या सर्वांना माहित आहे की कोरोनाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये आपला शेजारचा आपल्याला विचारत नव्हता, आपला जवळचा माणूस आपल्याला विचारत नव्हता, आजारी पडल्यानंतर विचारत नव्हता, परंतु काही अशा संस्था आहेत या कोरोनाच्या काळामध्ये या लोकांनी खूप चांगलं काम केलं। त्यामध्ये निश्चित प्रकारे ज्या जैन बांधवांच्या अनेक ठिकाणी ज्या संस्था आहेत, अनेक ठिकाणी ज्या ट्रस्ट आहेत, या ट्रस्टच्या माध्यमातून मी देशाचं म्हणणार नाही, परंतु या राज्यामध्ये सगळ्यात चांगलं काम कुठं झालं असेल तर माझ्या त्या जैन बांधवांच्या त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून झालं। त्याचे मंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे। शेवटी मला माहित आहे की अल्पसंख्याक विभाग पूर्वी फक्त एकाच समाजाचा त्याला शिक्का असायचा, परंतु मला माहित आहे की अल्पसंख्याक समाज, जैन समाज हा अल्पसंख्याक विभागाच्या मध्ये येतो। त्यामुळे निश्चित प्रकारे तुमचा घरचा मंत्री,
तुमचा एक लहान भाऊ मोठा भाऊ या नात्याने समाजात असणारे प्रश्न, समाजात असणारे अडचणी सगळे जैन बांधव श्रीमंत आहे असं मी म्हणणार नाही. खेडे गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये असे अनेक समाज बांधव आहेत. या समाज बांधवांना आरोग्याची जाऊ द्या, आरोग्याच्या सुविधेबरोबरच इतर सुद्धा सुविधा देणं गरजेचं आहे. त्या समाजाला कुठेतरी पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे माझ्या इथं जैन समाजातील जे मोठे उद्योगपती असतील, व्यापारी असतील, या सर्वांनी कुठेतरी या समाज बांधवांना एक कृतज्ञ म्हणून यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. समाज बांधव म्हणून तुम्ही करताल, परंतु या राज्याचा मंत्री म्हणून इथून पुढे भविष्यामध्ये आमचे ललितजी गांधी साहेब इथं इथून पुढे ग्रामीण भागामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता मंत्री म्हणून तुमच्या समाज बांधवाच्या पाठीमागे कमिटी उभा राहील. हा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. शेवटी काय असतं आयुष्यामध्ये, आज मला बरं वाटलं, आज पुनीतजी सेठ, तुम्ही पूर्वी सेठ, सगळे तुमचे चेहरे तुमचे सगळे बघितल्यानंतर शेवटी जैन समाज हा राजकारण बाकीच्या गोष्टीमध्ये नसतो. शेवटी हा समाजाला काहीतरी समाज उपयोगी काम करणारा माणूस आहे. आणि मदत केली, एखाद्याला मदत केली, त्याचा कुठेही लय जास्त कुठं आमचं कसं असतं, आम्ही 1 रुपयाची मदत केली तर आम्ही 1000 रुपयाचा ते वाजवतो. तसं तुम्ही अजिबात न वाजवणारी माणसे प्रामाणिकपणे पैसे मिळाल्यानंतर त्याचा जो वाटा आहे तो वाटा देताना कुठे गावाचा कुठे उल्लेख न करणारा समाज कुठला असेल तो माझा जैन समाज आहे. हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, आज तुम्ही सगळे समाज बांधव, आज आदरणीय परमपूज्य महाराज आपला त्यामुळे आज शेवटी आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा हे सगळ्याचं सर्वस्व आहे. परंतु पैसा जरी मिळाला तर शेवटी आयुष्यामध्ये आनंद महत्वाचा असतो, आयुष्यामध्ये समाधान महत्वाचं असतं, संध्याकाळची असणारी झोप महत्वाची असते. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. आणि आनंद हा गोलगोल आहे, आनंद हा गोलगोल असतो. आनंद जेवढा आपण पुढच्या माणसाला देऊ तोच आनंद उलटा दापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या, हे निश्चित प्रकारे आयुष्यामध्ये केलं पाहिजे. मला आपल्या सर्व समाज बांधवांना एकच सांगायचंय की हे आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येकाला स्वार्थ आहे, प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येकाला संसार आहे. ह्यातनं सुद्धा जेवढं आपण एखाद्या गरजू माणसाला, एखाद्या ज्या माणसाला गरज आहे त्या गरजूवंत माणसाला जर आपण मदत केली, त्या माणसाला जर आपण सहकार्य केलं तर ह्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, जे समाधान असतं, ते निश्चित त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना, आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आज खूप चांगला कार्यक्रम आहे. मी पण महाराज मी थोडा जरा मोकळा बोलणारा माणूस आहे. शेवटी आयुष्यामध्ये मी आज मंत्री आहे. मंत्री काही काहीचा कुठला मंत्री नसतो, काहीच्या मला सुद्धा वाटणी पण पूर्ण शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबाचा मुलगा आहे. माझ्या घरात कोणी राजकारण नव्हतं, कोणी आमदार नव्हतं, खासदार नव्हतं, कोणी झेडपीचा सदस्य पण नव्हतं. राजकारणात मी चालू, कारखान्यात झालो, राज्यमंत्री झालो आणि आता कॅबिनेट मंत्री झालो. शेवटी नेहमी लक्षात ठेवायचं की आणि ह्या गोष्टी कुठलाही आज तुम्ही व्यवसाय करता, आपल्याला आपल्या आयुष्यात घरी बसून काही मिळणार नाही. त्यामध्ये कुठलाही आपण क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करू त्या क्षेत्रामध्ये तुम्हा सर्वांना एक जीव तोडून एक कामच करावं लागणार आहे. शेवटी आयुष्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत ही घ्यावी लागते. किंवा आज मला वाटतं आमचे पूर्वी क्षेत्रातले शाहसाहेब आहेत, आज एवढं हिंदुस्थान लिव्हरचा जगाचं जगाचंच मानलं हरकत आहे. आज जगाची डीलरशिप त्यांच्याकडे, जगाची देशाची नाही, जगाची डीलरशिप आहे. हे काय जादूची कांडी नाही की लगेच त्यांना सगळं, त्यासाठी त्यांनी काय केलं असेल, किती कष्ट घेतले असतील. शेवटी त्याचं जगातलाच माहिती असतं. आपण म्हणतो ना, आज तुम्हाला वाटलं असं मी मंत्री आहे, कॅबिनेट मीटिंग होती, त्यातनं परत इकडे आलो, परत संध्याकाळी त्यांना माहिती आहे सेटला आमच्या जैन साहेबांना की अजित पवार साहेबांचा कार्यक्रम माझ्या बंगल्यावरती आहे. शेवटी प्रत्येकाला वाटतं काय बरं आहे, यांचं बरं आहे, त्यांचं बरं आहे, आमच्या ओसवाल सेटचं बरं आहे. काय नाही, सगळ्याचं सारखं असतं, दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. त्यामुळे काय नाही, आपला अच्छा बोलणे का, हे माझंच खरं आहे आणि माझंच चांगले. जोपर्यंत आपण असं पॉझिटिव्ह विचार करतात, काय करायचं, मलाच का तोटा येतो धंद्यात, माझंच असं काय, माझंच नशीब फुटकं, काय नसतं फुटकं बिटकं.
शेवटी माणसाची जिद्द इच्छाशक्ती महत्वाची. आपण इच्छाशक्ती जर आपली प्रबळ ठेवली तर आपल्याला मार्ग आयुष्यामध्ये सापडतात. त्यामुळे हसत राहा, खेळत राहा, विनाकारण लोड काय करू घेऊ नका. लय लोड घ्यायचा नाही तर काय होतं. आज लोड काय होतं. लोड अपना बच्चों का क्या हो, नाती का क्या हो, बच्चों का लड़के का क्या हो, ये सब समझ कर इतना छाती फिर लोड होता है. लोड होता है छाती दुखती, छाती और छाती दुखली. त्यामुळे हसत राहा, खेळत राहा. हे जग खूप सुंदर आहे. त्या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडून लोकांचं जेवढं भलं करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्या बोलण्यानं, आपल्या वागण्यानं कुणाच तरी संध्याकाळची झोपमोड होईल असं आयुष्यामध्ये कधी करायचं नसतं. ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आणि मी खरं तर आज हा कार्यक्रम वेगळा आहे. आम्हाला कसं थोडं राजकीय सवय, पण तुम्हाला सांगतो की मी नेहमी म्हणतो की जैन समाजामध्ये आम्ही काय करतो. तुमच्यात एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही खरंच अशा लोकांची जीवनपणे पूजा करता. आणि तुम्ही आजही सांगतो की आई वडिलांची सेवा आजही या देशात सगळ्यात जास्त कुठला समाज करत असेल तो माझा जैन समाज आई वडिलांची सेवा करतो. हे आपण पाहिलेलं. त्यामुळं निश्चित प्रकारे शेवटी आई वडील खूप महत्वाचे असतात. या जगात आपल्या आई वडिला एवढं मोठं कुणी नसतं हे तुम्ही दाखवून दिले, जैन समाज दाखवून दिले. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांना वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्हाला ज्या अडचणी वाटल्या, आमच्या वाट्याला ज्या अडचणी आल्या, आम्ही जे कष्ट सहन केले, कष्ट केले, आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला नाही. प्रत्येक आई वडील आपली काळजी करीत असतो. त्यामुळे तुम्ही खूप थोर लोक आहात. तुम्ही तुमच्या आई वडिलांची खूप काळजी घेता. तुमचा आदर्श, तुमचा निश्चित प्रकारे आमच्यासारखे कार्यक्रम सुद्धा भविष्यामध्ये घेतील. तुमचा कार्यक्रम हा चालू राहणार आहे. मी खरंच जिसो हेल्थ केअरच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे तुमच्या आज सेवा सुरू होणार आहे. तुमच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे मी तुमचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि निश्चित प्रकारे त्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हेल्थ केअरच्या अजूनही काही अनेक सुविधा काय गरीब माणसाला किंवा लोकांना काही गोष्टी माहीत नसतात. त्या जर आपण आपल्या तुमच्या जिसो हेल्थ त्यांनी जर त्यांना मदत केली, तुमच्या टीमनी जर मदत केली आणि एखाद्या शेवटी मी नेहमी लक्षात ठेवा एखादा कुटुंब, एखादा घरातला एखादा पती, भाऊ, बहीण, एखादा वडील, आई जर दवाखान्यामध्ये आजारी असल्यानंतर त्याची काय अवस्था होती, त्या कुटुंबाची काय अवस्था होती. आयसीयू मध्ये ज्यावेळेस एखादा डॉक्टर किंवा एखादी नर्स, एखादी बाई त्यांनी मेडिकलची चिठ्ठी देते, मेडिकलचं त्याला चिठ्ठी देते, त्यावेळेस ती चिठ्ठी मेडिकल गेल्यानंतर त्या कुटुंबाला कळतं की दवाखान्याची काय किती त्या कुटुंब दवाखान्यामुळे किती अडचणी देऊ शकतं. तर निश्चित प्रकारे मी असं तुम्ही सहकार्य करा. शेवटी तुम्हाला हे पुण्य आयुष्यामध्ये खूप मोठं मिळणार आहे. आणि आज तुम्हाला मी सांगतो, मी खरंच सांगतो की आज पुरणपूजा आचार्य जे असतो आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आणि बरं झालं तुम्ही तुमचा सर्वांनी तर त्यांचं नेहमीच आहे. पण माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला पण महाराजांचा आचार्यांचा आशीर्वाद मिळाला हे मी परत एकदा माझं भाग्य समजतो. अधिक न बोलता आपल्या सर्वांना जिसो हेल्थ सेवेच्या निमित्तानं आपल्या सर्व संयोजकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परम पूज्य गुरुदेव जी के आज्ञा से और आशीर्वाद से ये अनावरण होने जा रहा है. श्री दत्तात्रेय भाणे मामा और हमारे सभी अतिथियों के हाथों जीसो की ये सेवा जैन समाज के लिए जिसकी प्रति और इस तरह से साक्षीनं जिसो हेल्थ केअर सेवेचा शुभारंभ होतोय. आज एका चांगल्या कार्यक्रमाला आज आमच्या सर्व जैन समाजातील बांधवांनी आम्हा सर्वांना, आज ललितशेठ गांधी असतील राज्य देशाचे अध्यक्ष, आम्हा सर्वांना या कार्यक्रमासाठी एका चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवलं. त्याबद्दल जिसो हेल्थ केअरच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं त्यांचे आभार मानतो. आणि या हेल्थ केअर सेवेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातील जैन समाजाच्या नव्हे तर संपूर्ण राज्यातील गरीब माणसाला यातून एक मदत होईल, यातून एक सहकार्य होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की
आरोग्याची सेवा हीच खरं तर ईश्वर सेवा आहे आणि ही ईश्वर सेवा आमच्या जिसोच्या माध्यमातून होते। त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद आमच्या पुनमेय सेटसेपासून सगळ्यांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आम्हाला होत आहे। आज जैन समाजाचा या राज्याचा अल्पसंख्याक मंत्री म्हणून शेवटी अल्पसंख्याक विभागामध्येच जैन समाज येत असल्यामुळे निश्चित प्रकारे या समाजाचे असणारे प्रश्न, या समाजाच्या असणाऱ्या अडचणी आणि भविष्यात या समाजाच्यासाठी कुठल्या योजना केल्या पाहिजेत यासाठी निश्चित प्रकारे एक या राज्याचा अल्पसंख्याक मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये या समाजाला जे जे काही सहकार्य करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न या राज्याचा मंत्री म्हणून मी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करणार आहे। आणि मी पुन्हा एकदा आज जे जिसोने हेल्थकेअर सेवाचा जो शुभारंभ केला त्या सर्व कार्यक्रमासाठी एक राज्याचा मंत्री म्हणून मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।